निसर्गात आढळणारी काही द्रव्ये शुद्ध स्वरूपात असतात, म्हणजे त्यांच्यात एकच घटक असतो. अशा एकच घटक असलेल्या द्रव्यास पदार्थ असे म्हणतात. जसे सोने, हिरा, पाणी, चुनखडी हे सर्व एकाच पदार्थापासून बनलेले असतात. मिश्रणे. जी द्रव्ये 2 किंवा अधिक पदार्थांची बनलेली असतात त्यांना मिश्रणे असे म्हणतात. पाणी, सरबत, लोखंड, पोलाद, कोळसा, हवा, मीठ, तांबे, पितळ, माती यामध्ये सरबत, पोलाद, पितळ, माती आणि हवा ही मिश्रणे आहेत. कारण हे पदार्थ एकापेक्षा जास्त द्रव्यांनी बनलेले आहेत. तसेच भाजणीचे दळण हेही मिश्रणे आहे. मुलांनो, इथे काही पदार्थ दिले आहेत. या पदार्थांचे त्यामध्ये असणाऱ्या द्रव्याच्या स्वरूपानुसार म्हणजेच त्यातील द्रव्याचा घटक एक आहे की अनेक आहे असे वर्गीकरण करा. तसेच या द्रव्याची स्थायू, द्रव, वायू यापैकी कोणती अवस्था आहे ते सांगा. द्रव्याचे नाव: कोरीव मूर्ती, सोने, दूध, पाणी, फळी, कॉंक्रीट, मीठ, माती, कोळसा, धूर, सरबत, शिजलेली खिचडी, वाफ. द्रव्याचे घटक एकच असलेले पदार्थ आहेत सोने, फळी, मीठ, पाणी, कोळसा, वाफ. द्रव्याचे घटक अनेक असलेले पदार्थ आहेत कोरीव मूर्ती, दूध, कॉंक्रीट, माती, सरबत, शिजलेली खिचडी, धूर. स्थायूरूप अवस्थेत असणारे पदार्थ आहेत कोरीव मूर्ती, सोने, कोळसा, माती, कॉंक्रीट, शिजलेली खिचडी. द्रवरूप अवस्थेत असणारे पदार्थ आहेत पाणी, दूध, सरबत. वायुरूप अवस्थेत असणारे पदार्थ आहेत वाफ, धूर. छान, म्हणजे तुम्हाला पदार्थांच्या अवस्था व्यवस्थित समजल्या आहेत.